8 वर्षाच्या लंब्या इंतजारनंतर शेवटी हा छानसा दिवस आमच्या आयुष्यात उगवला आणि त्याच दिवसासाठी हा सगळा नट्टापट्टा मी केला होता. आता तो कसला दिवस हा प्रश्न पडला असेल ना, तर दीदीचे आहे आज डोहाळे जेवण. ही माझी मोठी बहीण, जिला आम्ही सगळेजण दीदी असे म्हणतो. तिचेच आज डोहाळे जेवण आणि त्याचीच ही सगळी धांदल. आणि हे होणारे आमचे आई-बाबा बरं का. डोहाळे जेवण थोडं वेगळं वाटतंय ना, त्याचं उत्तर तुम्हाला लाँग व्हिडिओमध्ये मिळेल. तो एकदा जाऊन नक्की बघा. चला, या गडबडीला थोडंसं बाजूला ठेवूया आणि आपल्या मेन मुद्द्यावर बोलूया. दीदीच्या डोक्याला हळद पिंजर लावून घेतली. 5 नारळ, 5 फळं, साडी अशी माहेरच्या पद्धतीने मी तिची ओटी भरून घेतली. माझ्यानंतर भाभीने नंबर लावला. भाभीचं झाल्यावर शेजारच्या वहिनीने. अशा शेजारच्या बायकांनी ना ओटी भरेपर्यंत जेवणाचा टायमिंग झालेला. जेवणात सिंपल मेनू होता, तो म्हणजे आपली व्हेज बिर्याणी. संपूर्ण कार्यक्रम आटोपला आणि पाहुणे सगळे निघून गेल्यावर मी आणि दीदीच्या सासूबाईंनी भांडी घासायचा कार्यक्रम पार पडला. त्याच्यानंतर दीदीला एका रात्रीसाठी एका पावलावर माहेरपणासाठी माझ्या घरी घेऊन येलं. चला तर मग आजच्यापुरती इतकेच गजाली. अशाच गजालींसाठी